फायनलिस्ट होईल हे असं मला पहिल्यापासून कुठेतरी बॅक ऑफ द माइंड वाटतच होतं. असं नाही की ती माझी फेवरेट आहे किंवा, पण तिचं कामच असं होतं की ती अतिशय सुंदरपणे खेळत होती. ती पहिला हिंदी बिग बॉस करून आली त्याच्यामध्ये, पण त्यामुळे तिला थोडी समज होती का, पूर्ण समज होती की गेम कसं आहे. प्रत्येक टास्कमध्ये तिला कळत होते की गेमचे इन्स काय, आउट्स काय, कसा टास्क खेळायला पाहिजे. त्याच्याबरोबर तिला हेही माहिती आहे की कशी आपली रियालिटी दाखवायला पाहिजे. ती जशी स्वभावाने तशीच ती दाखवते. ती काही असं सोज्वळपणे किंवा दुसऱ्यांवर प्रेमळपणे व्यक्त होत गेली नाही, कारण तो तिचा स्वभाव नाही. हा तिचा प्लस पॉईंट ठरला खरं म्हणजे. आणि त्याच्यानंतर काल जो टास्क दिला त्याच्यामध्ये मला तर वाटलं की सूरज जिंकेल, पण ती ज्या शांततेने ती खेळली आणि 60 वेळा तिने टच केलं, त्यामुळे एकदम नेक्स्ट टू पॉसिबल वाटत होतं की ती हा टास्क जिंकेल. पण हॅट्स ऑफ टू हर, तोंडातनं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलत तिने हा टास्क जिंकलेला आहे. शंकरांची, आपल्या महादेवांची कृपा तिच्यावर झालेली आहे. अँड आय एम सो